आपण गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करत आहोत. बरेच भक्त मंडळी शेगावला गेली आहेत, गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आलेले आहेत. आपल्याला तिकडे जाणं झालं नाही, म्हणून आपण आपल्या गावामध्ये भगवंताचं प्रगट दिन साजरा करत आहोत. गेले 148 वर्ष झालं भक्त मंडळी गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करत आहेत. गजानन महाराज केव्हा प्रगट झाले? त्या गावामध्ये सगळं काही होतं महाराज, सगळं काही होतं, पण एवढं अन्नदान उडवत होते महाराज. लोक एवढं अन्नदान उडवायचे की ते अन्नदान धरणी मातेला जात होतं. सगळं काही असं नाश होत होतं. म्हणून गजानन महाराज या कलियुगामध्ये प्रकट झाले आणि ते प्रगट झालेला दिवस म्हणजे 23 फेब्रुवारीचा आहे. म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. जेव्हा गजानन महाराज प्रकट झाले त्या दिवशी त्यांचं पहिलं दर्शन कोणाला झालं असेल तर बंकटलाल अग्रवाल यांना झालं. त्यांनी बघितलं की आपल्या गावामध्ये कोणीतरी उष्ट्या पातरवाळीवरचं अन्न खातोय. कोण असेल? त्याला म्हटलं कोणीतरी आता भिकारी आलेला असेल, कदाचित त्याला भूक लागली असेल म्हणून तो उष्ट्या पातरवाळीवरचं खातोय. बंकटलाल त्याच्या जवळ गेले आणि त्यांना म्हणू लागले, महाराज तुम्हाला भूक लागली असेल तर मी घरातून आणून देतो तुम्हाला दुसरं भोजन, पण हे खाऊ नका. त्यांनी सांगितलं, महाराज माझ्यासाठी उष्ट आणि ताज कोणतंही नाही, कारण मी सगळीकडे एकच भगवान परमात्मा पाहतो, माझ्याकडे दुजा भाऊ नाही. तेव्हा बंकटलालला वाटलं कदाचित हा गोसावी असावा आणि त्यामुळे असा बोलत आहे. बंकटलाल घरामध्ये गेले आणि त्यांनी एका नवीन पातरवाळीवरती नवीन भोजन आणलं आणि त्यांना दिलं. त्यांना दिल्याच्या नंतर त्यांनी पातरवाळीवर घेतलं आणि खालचं सांडलेलं आणि ते एका ठिकाणी केलं आणि दोन्हीही एका जागी करून खाऊ लागले. तेव्हा बंकटलालला वाटलं हे असे का करतायत? तरी सुद्धा ते पाहून त्यांनी त्यांना दंडवत घातलं आणि म्हणाले, महाराज आपण कोण? त्यांनी सांगितलं, मला गजानन म्हणतात, गजानन म्हणतात. आणि सर्वांना इथं माहित आहे की आपल्या गजानन बाबांचा मंत्र कोणता आहे? माहित आहे का? माहित नाही का? माहित आहे ना? म्हणा बरं जरा जोरात म्हणा ना. असं हा, गणगण गणात बोते महाराजांचा मंत्र आहे. बरं या मंत्राचा अर्थ काय आहे? या मंत्राचा अर्थ असा आहे की पहिल्या गणाचा अर्थ आहे जीव, दुसऱ्या गणाचा अर्थ आहे शिव आणि गणात या शब्दाचा अर्थ आहे हृदयात आणि बोतेचा अर्थ होतो बघा. लक्षात आलं का? जीव शिव हृदयामध्ये आहेत. महाराज ते सांगतात की त्या हृदयामध्ये आपल्या जीव शिव आहेत ना, ते तुम्हा आम्हाला सांगतायत की बघा. काय म्हणतात? गण गण गणात बोते, म्हणजे आपल्या हृदयामध्ये जीव आणि शिव आहेत. तुम्ही सर्वजण बघा. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज तसे सांगतात तर भगवान परमात्मा सुद्धा गीतेमध्ये सांगतात, ममे वांश जीव लोके जीव भूत सनातनः मनःष्ठानि इंद्रियानि प्रकृती स्थानी कर्षति. महाराज भगवंताने सुद्धा सांगितले की प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये माझाच अंश आहे, मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. म्हणून तर गजानन बाबांचा मंत्र कोणता आहे? गण गण गणात बोते हा मंत्र आहे आणि त्या गजानन महाराजांचा आपण आज प्रगट दिन साजरा करत आहोत. म्हणून हा कीर्तन महोत्सव आहे. गजानन बाबा जेव्हा प्रगट झाले तेव्हा कोणी मानू लागलं का हो त्यांना? नाही. संत आपल्यात असतात आणि आपल्या सारखेच असतात, पण त्यांना लोक मानत नाहीत. का? जोपर्यंत चमत्कार दाखवत नाहीत तोपर्यंत लोक नमस्कार करत नाहीत. म्हणून जेव्हा गजानन बाबांचे चमत्कार सुरू झाले तेव्हा लोकांनी त्यांना मानायला सुरुवात केली. गजानन महाराजांनी असे काही चमत्कार केले, बरेचसे काही लोकांना माहित आहेत की त्यांनी काय काय चमत्कार केले. कोरड्या विहिरीला पाणी आलं, आंब्याला पालव फुटली आणि
आणि त्यांनी बिना विस्तवाने चिलम पेटविली. असे काही माझ्या गजानन बाबांनी चमत्कार केले आणि त्या गजानन बाबाच्या चमत्कारामुळे आज त्यांना लोक मानायला लागलीत, त्यांचे दर्शन घ्यायला लागलीत. विठ्ठल विठ्ठल शेगावी जावे गजानन पावे, गण गण मंत्र जपावे, आनंदाने दर्शन घ्यावे हो, आनंदाने दर्शन घ्यावे हो, आनंदाने दर्शन घ्यावे हो, आनंदाने दर्शन घ्यावे हो. शेगावी जावे गजानन पावे, गण गण मंत्र जपावे, आनंदाने दर्शन घ्यावे हो, आनंदाने दर्शन घ्यावे, आनंदाने दर्शन घ्यावे, आनंदाने दर्शन घ्यावे. शेगावी राहत होते गजानन बाबा, त्यांचे शिष्य पितांबर बाबा, राजाची जन्मल बाबा, गजानन बाबा. शेगावी राहत होते गजानन बाबा, त्यांचे शिष्य पितांबर बाबा, शेगावी जावे गजानन पावे, गण गण मंत्र जपावे, आनंदाने दर्शन घ्यावे हो, आनंदाने दर्शन घ्यावे, आनंदाने दर्शन घ्यावे, आनंदाने दर्शन घ्यावे. त्या गजानन बाबांचं दर्शन आपण इथंच घ्यायचं. आपण या आपल्या वडद नगरीला काय करायचं आहे, आज गजानन बाबांचं शेगाव करायचं आहे. म्हणून सर्वांनी जेव्हा जेव्हा विठ्ठल नामाचा जयघोष होईल, भजन होईल, तेव्हा हाताने टाळी मुखाने नाम घ्यायचे. विठ्ठल विठ्ठल एवढा जयघोष आणि भजन पाहिल्याच्या नंतर गजानन बाबा शेगाव मध्ये थांबतील का? नाही, आपल्या वडद नगरीत मध्ये येतील. म्हणून टाळी वाजवताना कंजूसपणा करायचा नाही. ज्यांना हात आहेत त्यांनी टाळी वाजवायची आणि हाताने टाळी वाजून भजन करायचे. मग त्या गजानन बाबांचा प्रगट दिन आपण साजरा करतो. याच प्रगट दिनानिमित्त कीर्तनामध्ये आजचा अभंग सुद्धा काय आहे, त्या भगवान परमात्माला आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. मग नाथ बाबा तुम्हा आम्हाला सांगतात की भगवंताला प्राप्त करून घ्यायचा उपाय सांगणारा संत सुद्धा अधिकारी लागतो महाराज, बरोबर आहे का नाही? मग त्या नाथ महाराजांचा अधिकार काय आहे हो? नाथ बाबा एवढे शांत होते की त्यांच्या शांतीची चर्चा अवघ्या त्या पैठणमध्ये व्हायला लागली. बरं, काही चांगले लोक जर निर्माण झाले तर त्यांचे वैरी सुद्धा निर्माण होतात. का? तर त्यांना बरं दिसत नाही, बरोबर आहे का नाही? त्यामुळं पैठणमध्ये जेव्हा नाथ बाबांची कीर्ती वाढायला लागली तर काही कुटाळखोर लोक त्यांची कीर्ती त्यांना पाहवत नव्हती. तर मग कसं तरी त्यांचं नाव खराब करावं, त्यामुळं त्यांना काय केलं, एक षडयंत्र रचलं. काय केलं हो? तर नाथ बाबांची शांती भंग करायची होती. त्यांना एवढे शांत होती की त्यांना राग येतच नव्हता. मग काय करायचं? काही लोकांनी एका म्हाताऱ्याला पाठवलं त्यांच्या घरी. म्हाताऱ्याला पाठवलं, काय म्हणाले की आमच्या नाथ बाबाला राग आणवून दाखवा. त्या म्हाताऱ्यांनी सुद्धा त्यांचं ऐकलं. का? तर त्या म्हाताऱ्याच्या मुलीचं लग्न होतं आणि त्याला पैशाची गरज होती. त्या लोकांनी त्याला पैसे दिले आणि म्हणाले तुम्ही नाथ बाबाला राग आणून दाखवा. तेव्हा म्हाताऱ्याने सुद्धा ऐकलं, पैसे घेतले आणि गेली नाथ बाबाला राग आणण्यासाठी. आता काय करावं पाहिजे की त्यांना राग आला पाहिजे?
तेव्हा ते म्हातारे बाबा चप्पल न काढता घरात गेले, डायरेक्ट देवपूजेच्या घरात. नाथ महाराज देवपूजा करत होते. मग नाथ महाराजांना राग यायला पाहिजे का नाही? नाथ महाराजांना राग अजिबात आला नाही. नाथ महाराज म्हणाले, बाबा तुम्ही माझ्यावरती एवढं प्रेम करता, तुम्हाला चप्पल काढायचा सुद्धा विलंब नको वाटला, तुम्ही डायरेक्ट चप्पल सगट घरामध्ये आले. म्हणजे तुम्ही एवढं माझ्यावरती प्रेम करता, तुम्ही चप्पल सुद्धा काढून ठेवली नाही. म्हणजे या म्हातारे बाबांनी त्यांना राग आणण्यासाठी चप्पल घरात नेली होती. आता मला सांगा, आपल्या घरामध्ये चप्पल घालून जर व्यक्ती आला तर आपल्याला किती राग येईल का नाही? हा, त्यामुळे त्यांना वाटलं होतं बाब की यांना राग येईल, पण राग आला नाही. त्यांना राग यायचं सोडून त्यांनी उलट वेगळाच विचार करून त्यांचा मनधरणी केली. विठ्ठल विठ्ठल बरं, बाबा तितक्यावर नाही थांबले. जेव्हा नाथ बाबांनी त्यांना घरी बोलवल्याच्या नंतर जेवायला केलं आणि जेवायला वाढल्याच्या नंतर गिरजा आई साहेब ज्यांना जेवायला वाढत होत्या, जेवायला वाढत असताना हे म्हातारे बाबांचा बेतच काय होता की त्यांना राग आणावायचा. मग म्हातारे बाबा जेवताना उठले आणि गिरजा आई साहेबांच्या पाठीवरती बसले. का? तर राग यावा नाथ बाबांना म्हणून. पण नाथ बाबांना तेव्हाही राग नाही आला. विचार करा तुम्ही की आपल्या घरामध्ये परपुरुष आला आणि आपल्या स्त्रीच्या पाठीवरती बसल्यावर किती राग येईल का नाही? पण नाथ बाबा एवढे शांतीचा सागर होते, त्यांना तेव्हाही राग नाही आला. तेव्हाही त्यांनी उलट त्या गिरजाईला सांगितलं, गिरजे तुझ्या पाठीवरती बाळ बसले बघ, पडला त्याला सांभाळ. त्या आपल्या बाया नव्हत्या, आपल्यासारखी महिला नव्हती. ती गिरजाई साहेब सुद्धा कोणाच्या पत्नी होत्या? नाथबाबांच्या. गिरजाई साहेब सुद्धा म्हणाल्या, अहो काळजी करू नका, मला मुलं चांगली सांभाळता येतात. विठ्ठल विठ्ठल गिरजाई साहेबांनी सुद्धा काय सांगितलं? मला मुलं चांगली सांभाळता येतात. नाही तर आपल्यातली एखादी महिला असती तर चांगला पदर कमरेला खोसला असता, त्याचं धोतर फिटोस तर हाणलं असतं की नाही. पण ती कोण होती? नाथ बाबांची पत्नी होती. नाथ बाबांचा जेवढा अधिकार होता तेवढाच त्यांचा सुद्धा अधिकार होता. म्हणजे एवढे माझे नाथ बाबा शांत होते, म्हणजे ते माझ्या ज्ञानोबारायांचा अवतार होता. म्हणजे त्या नाथ महाराजांचा आज अभंग आहे. आणि ते नाथ बाबा तुम्हा आम्हाला काय सांगतात? तो अभंगाच्या पहिल्याच्या हरियाला हरि प्राप्तीची उपाय, 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 हरि प्राप्ती उपाय, हरि प्राप्तीची संतांचे
संतांचे ते पाय, संतांचे पाय धरायला आपल्याला सांगितले. बरं, काही लोक म्हणतात आम्हाला देवाची प्राप्ती करून घ्यायची नाही. का? तर आम्ही देवच मानत नाही. का देव म्हणत नाही? तर त्यांना देव कळलेला नसतो, देवाचा अर्थच कळलेला नसतं. बरं मला सांगा, इथं बसलेल्यांपैकी कोणाला सुख नको आहे का? सुख नको आहे. दुःख कोणी मागल का? नाही. सगळ्यांना सुख पाहिजे. अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळेजण सुख प्राप्तीचाच उपाय शोधतायत. सगळ्यांना सुख पाहिजे, सगळ्यांना समाधान पाहिजे, दुःख कोणालाही नको. काही इथं बसलेलं कोणीही म्हणणार नाही की मला दुःख हवं आहे, पण दुःख सुद्धा एकांनी मागितलं. कोणी मागितलं? मुझ लगी दुख भावे, मुझ लगी दुख भावे, मुझ लगी दुख भावे, मुझ लगी दुख भावे, मदना की दुख भावे, मदना की दुख भावे, ऐसे कोई पावे ना जीवे, ऐसे कोई भावे ना जीवे, मद लागी दुख भावे, मद लागी दुख भावे, मद लागी दुख भावे, मद लागी दुख भावे, अतिशय गोड प्रमाण दिले महाराजांनी. मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भावेना जीवे. कोणालाही वाटत नाही की मला दुःख व्हावं, मला सुखच व्हावं असं वाटतं. पण दुःख सुद्धा एका व्यक्तीनं मागितलं होतं. ती व्यक्ती म्हणजे कुंती माता. कुंती मातेने दुःख मागितलं भगवंताकडे. जेव्हा भगवंत महाभारताचे युद्ध संपल्याच्या नंतर ते त्यांच्या द्वारकेला परत जायला निघाले, तेव्हा त्यांनी मागायला सांगितलं की काहीतरी मागा. तेव्हा कुंती मातेनं सांगितलं, कृष्णा तुला द्यायचंच असेल ना रे बाबा, तर काय दे, फक्त मला दुःख दे. हो मनसे काही भागा, देगा पांडुरंगा, देगा पांडुरंगा, देगा पांडुरंगा, देगा पांडुरंगा, देगा पांडुरंगा, मनची काही मागा, हेती देगा पांडुरंगा, हेती देगा पांडुरंगा, देवा काही मागा, हेती देगा तेव्हा कुंती मातेने काय मागितलं? काय देशील कृष्णा? देशील तर फक्त एकच दे. काय दे? तर फक्त दुःख दे. तेव्हा कृष्णाला वाटलं, भगवंताने विचारले की आत्या तुम्हाला मी मागायला सांगतोय, तुम्ही काही पण मागू शकता आणि तुम्ही फक्त दुःख मागताय. आतापर्यंत तुम्ही जे भोगले ते काय भोगले? दुःखच भोगले ना. आतापर्यंत तुम्ही दुःखच भोगले, पण आता तरी काहीतरी सुखाचं मागा. पण कुंती मातेनं सांगितलं, नाही रे बाबा, मी दुःख का मागते याचा अर्थ आहे. का? तर जेव्हा जेव्हा
आम्हाला दुःख येतं, आमच्यावरती संकट येतं, तेव्हा तेव्हा तू आमच्या संकटाला धावून येतोस. आणि जेव्हा धावून आल्याच्या नंतर आम्हाला तुझं दर्शन होतं. म्हणजे भगवान परमात्मा हा काय आहे? सुखरूप आहे. आणि तोच सुखरूप आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची. मग जेव्हा आमच्यावरती संकट येतं ना देवा, तेव्हा तू धावून येतोस आणि आम्हाला तुझं दर्शन होतं. म्हणून मी कशासाठी मागते? तर आम्हाला तुझं दर्शन व्हावं याकरिता दुःख मागते. म्हणजे दुःख हेच भगवंताला बघितल्याच्या नंतर जातं. म्हणजे भगवान परमात्मा हा सुखरूप आहे आणि सुख फक्त आणि फक्त माझ्या भगवान परमात्म्या जवळच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुझ पायी सुख सर्व आहे, तुझ पायी सुख सर्व आहे, तुझ पायी सुख सर्व आहे, तुझ पायी सुख सर्व आहे. दुःखामध्ये काही न मागो अनिक, तुझ पायी सुख सर्व आहे, तुझ पायी सुख सर्व आहे. कामने काही न मागो अनिक, पायी सुख सर्व आहे, तुझ पायी सुख सर्व आहे. तुझं पायी सुख सर्व आहे. भगवान परमात्मा हा काय आहे? सुखरूप आहे. आता बघा, आपल्याला सुद्धा जेव्हा आपण सुखात असतो तेव्हा भगवंताची आठवण येते का? आता आपलं उदाहरण घ्या. जेव्हा आपण दुःखात असतो, संकटात असतो, तेव्हाच आपल्याला काय होतं? भगवंताचं ध्यान येतं. आता विचार करा तुम्ही, आता आपण किती भारी आहोत बघा. आपल्या अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. आणि अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा आम्ही बाप. म्हणजे आपलं सुद्धा कसं आहे, जेव्हा आपल्यावरती दुःख येतं ना, तेव्हा आपल्याला भगवंताची आठवण येते. आणि दुःख नसल्याच्या नंतर आपण आठवतो का भगवंताला? नाही. आपल्या मुलाचं लग्न असू द्या, आपल्याला मस्त युवाई आहेर होत असेल किंवा इनीला मस्त लुगडं येऊ द्या, तेव्हा येते का भगवंताची आठवण? नाही. आपल्याला देवाची आठवण सुखात येत नाही, भगवंताची आठवण फक्त दुःखातच येते. दुख में सुमिरन सब करे, दुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे, वो दुख काहे हो कबीरा, वो दुख काहे हो. सुख में करना कोई, सुख में मिलने कबीरा, दुख काहे हो कबीरा, काहे हो. कबीर महाराजांचा दोहा आहे, सुंदर आहे. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे, तो दुख काहे होय कबीरा, तो दुख काहे होय. मग दुःख आलं की भगवंताची आठवण येते. मग तो सुखरूप परमात्मा आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. मग ज्यांना देवच कळाला नाही, तो व्यक्ती कशाला म्हणेल आम्हाला हरीची प्राप्ती करून घ्यायची आहे? मग तो भगवान परमात्मा सुखरूप आहे, म्हणून आपल्याला त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची. बरं, तो भगवान परमात्मा प्राप्त करायचा असेल तर काय करावं लागेल? संतांचे पाय धरावे लागतील. संतांचे पाय. आता एक मुलगी घर सोडून निघाली, म्हणजे पळून गेली नाही. आताच्या मुली चालल्यात, त्यांना काही घेणं देणं नाही माबापाचं. पण तेव्हाची ती मुलगी घरातून बाहेर पडली. एक आपल्या अंगावरची कापड होती आणि एक गाठोड्यात सुद्धा एक बांधलं आणि रात्रीच्या वेळी ती घराच्या बाहेर पडली. घराच्या बाहेर गेली आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर एक आश्रम होता. त्या आश्रमाच्या जवळ झाड होतं. ते झाडावरती ती चढून बसली, वरती झाडावरती जाऊन बसली. ती लाहुर सस्य धरणाऱ्याची मुलगी होती. तिला झाडावर चढणं,
खाली उतरणं काही अवघड नव्हतं. आता आत्ताच्या मुलीला काही तसं जमणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा ती झाडावरती चढली आणि जेव्हा सकाळचे 4 वाजले की ती झाडावरची खाली उतरायची, आश्रमाची झाडझूड करायची आणि लगेच आपलं वरी जाऊन बसायची. मग त्या आश्रमामध्ये फक्त ब्रह्मचारी राहत होते. तिच्या लक्षात आलं की आपलं या आश्रमात जाणं बरोबर नाही, म्हणून तिनं बाहेर राहून त्या आश्रमाची सेवा करू लागली. रोज तिनं झाडझूड करायची आणि आपलं वेळेवर झाडावरती जाऊन बसायचं. मग त्या आश्रमातील ऋषी ते उठायचे आणि उठल्याच्या नंतर रोज साफसूफ होते ती जरा वेगळी असते आणि आज जरा चांगली दिसते. म्हणजे महिला मंडळी जी साफसफाई करतात त्यांची साफसफाई जरा वेगळी असते आणि पुरुष मंडळी करतात त्यांची थोडी वेगळी असते. आता तुम्हाला सर्वांना अनुभव आहे. माता माऊल्या चांगल्याच मान हलवायला. विठ्ठल विठ्ठल. एक दोन दिवस माता माऊल्या जराशा माहेरी जाऊ द्या, यांचं काय हाल होता त्यांना माहिती नाही का. तसं माता माऊल्या जी साफसफाई करतात त्यांच्यात फरक असतो. मग त्या दिवशी मुलीनं साफसफाई आश्रमाची केली होती. थोडा फरक जाणवला ऋषींना. ऋषी फार तपस्वी होते, अभ्यासू होते आणि ज्ञानवंत सुद्धा होते. मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्या आश्रमाची कोणीतरी झाडझूड करत आहे. मग त्याने 1-2 दिवस जाऊ दिले. मग त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर ते रोज ज्या वेळेला उठतायत ना त्या वेळेला उठले आणि उठल्याच्या नंतर ते गंगा स्नान करायला जात होते. मग एके दिवशी त्यांनी असं केलं की गंगा स्नान करायला गेले, पण तिथपर्यंत गेलेच नाही, अर्ध्या रस्त्यातून वापस आले. लक्षात येते ना तुमच्या? नाही तर मी बोलल आणि तुमच्या वरून जाईल तर अवघड होईल. विठ्ठल विठ्ठल. मग ते ऋषी गंगा स्नान करायला गेलेच नाहीत, अर्ध्यातून वापस आले. का तर त्यांना पाहायचं होतं की आपल्या आश्रमाची झाडझूड कोण करत आहे. मग ते अर्ध्यातून वापस आल्याच्या नंतर त्या मुलीची झाडझूड झालीच नव्हती, तिची अर्धवट झाडझूड झाली होती. कारण जेव्हा ऋषी स्नान करून परत येतात तेवढ्या वेळामध्ये तिची झाडझूड होत होती, पण आज ऋषी गेलेच नव्हते, अर्ध्यातून परत आले, त्यामुळे तिची झाडझूड झालीच नाही. मग त्या ऋषीने तिला पाहिलं आणि विचारलं की कोण आहेस तू आणि आमच्या आश्रमाची झाडझूड का करतेस. त्या मुलीनं उत्तर दिलं, महाराज या देहाला शबरी म्हणतात आणि मी माझं घर सोडून आले. का सोडून आली होती ती घर, तर तिच्या लग्नामध्ये तिच्या वडिलांनी पशु बांधले होते आणि त्या पशूंची हत्या करणार होते, त्या कारणामुळे तिनं घर सोडलं होतं. तिला वाटत होते की आपल्या लग्नामध्ये एवढ्या पशूचा जर जीव जात असेल तर त्यापेक्षा मी लग्न करणार नाही, म्हणून तिनं घर सोडलं होतं. विठ्ठल विठ्ठल. मग तिनं सांगितलं, महाराज मला तुमच्या आश्रमाची सेवा करायची. पण ऋषींनी विचारलं, अरे कोणीही स्वार्थाशिवाय सेवा करत नाही, तुझा काय स्वार्थ आहे. तिने सांगितलं, महाराज मी काहीही स्वार्थ ठेवणार नाही, मला फक्त तुमची सेवा करू द्या. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी तुझी सेवा निस्वार्थी जाऊ देणार नाही, आम्ही काहीतरी मी तुला आशीर्वाद देतो. ते ऋषी सुद्धा साधारण नव्हते महाराज, तपस्वी ऋषी होते आणि त्या ऋषींचं नाव होतं मतंग ऋषी होते. त्या मतंग ऋषींनी शबरीला आशीर्वाद दिला, जा तू एवढी सेवा करत आहेस ना तर तुला एक दिवस तुझ्या कुटियामध्ये तुझ्या आश्रमामध्ये तुला भगवान परमात्मा भेटायला येतील. विठ्ठल विठ्ठल. मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे रहेंगे, मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे रहेंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे राम आएंगे, मेरे जन्म के सारे पाप धुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के